अमोल सावंत साहेब, जिल्हा न्यायाधीश श्री पठारे साहेब, श्री यादव साहेब, दिवाणी न्यायालय वरिष्ठ सर जीवन पाटील साहेब, नेप्ते साहेब, प्रथम न्यायदंडाधिकारी पटेल साहेब आणि गोरे साहेब, तसंच आमचे लाडके तळोदा बार असोसिएशनचे अध्यक्ष आरजीवानी म्हणजे दीपक काका, जळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष साहेब, नागपूरगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष साहेब, तसेच माझ्यासोबतचे पदाधिकारी आणि माझे गुरुवर्य, गुरुजन, मित्र, कलीग. आजचा प्रोग्राम जर बघितला तर हा सत्काराचा प्रोग्राम जरी असला तरी तो अत्यंत मनोभावे हृदयापासून कृतज्ञता व्यक्त करणारा प्रोग्राम आहे. अमोल सावंत साहेबांनी, प्रोटोकॉल प्रमाणे मी अमोल सावंत साहेब म्हणतो. अमोल सावंत साहेब माझे क्लासमेट आहेत. सन 1995 ते 98 आम्ही एकाच वर्गात ILS लॉ कॉलेजला LLB ला सोबत होतो. आमच्यासोबत अमोल गुलाले साहेब पण होते. धुळ्याची आमची मित्र कंपनी आज येणार होती, ती आली नाही. देवेंद्र तवर साहेब जे आज धुळ्याचे DGP आहेत, पराग पाटील वगैरे असे सगळे मित्रमंडळींना पण आज आमंत्रण केलेलं होतं, पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाही. आम्ही जेव्हा सोबत शिकत असताना एक खानदेश ग्रुप म्हणून फार फेमस होता ILS लॉ कॉलेजला. लॉ कॉलेजला शिकत असताना लॉ कॉलेजच्या हॉस्टेलला पण राहत होतो आणि अशा पद्धतीने राहत होतो की मित्र नसून आम्ही एकाच कुटुंबातले सगळे मुलं आहोत. आणि खानदेश कट्टा म्हणून अतिशय फेमस होता आमचा. सकाळी 7-7:30चं कॉलेज राहायचं, 3 ते 4 लेक्चर व्हायचे, 12-12:30ला फ्री व्हायचो आणि आम्ही फक्त चहा प्यायला डेक्कनला गुडलक हॉटेल म्हणून इराणी हॉटेल होतं, तिथं फक्त पायी भांडारकर रस्त्याने आम्ही 5-6-10 लोकांचा ग्रुप आम्ही रोज येत होतो आणि चहा घेऊन परत जातो. आणि सर्वात महत्वाचे की पुण्याच्या ILS लॉ कॉलेजला खानदेशी कट्टा म्हणून आयराणी भाषेची सुरुवात केली आणि त्या आयराणी भाषेमध्ये आम्ही अत्यंत प्रसिद्ध आणि फेमस झालो. त्या आमच्या शैक्षणिक कालावधीपासून, क्लासमेट पासून अमोल सावंत साहेब ज्या पद्धतीने त्या मित्रांशी वागतात, ज्या पद्धतीने मैत्री ठेवतात, त्याच पद्धतीने त्यांनी आज देखील कायम ठेवलेली आहे. आम्ही पास आउट झाल्यानंतर मी माझी शेती सांभाळायला शहाद्याला आलो. आमची मित्रमंडळी देवेंद्र तवर त्यांच्या वडिलांचे ऑफिस सांभाळायला धुळ्याला आले. परंतु अमोल सावंत साहेब धुळ्याला नाही तर त्यांनी छत्रपती संभाजीनगर म्हणजे त्यावेळेच्या औरंगाबादला हायकोर्टात प्रॅक्टिस करायचं त्यांनी ठरवलं. मी स्वतः त्यांना पर्सनली विचारलं, का धुळ्या सोडून का नाही, मला तुम्ही धुळ्याला कराल, तुमचे मॅटर मी औरंगाबादला चाल, एक हसण्यामध्ये. आणि खरंच औरंगाबाद म्हणजे हायकोर्टामध्ये, उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगरमध्ये त्यांनी वकिली क्षेत्राची छाप टाकली, ती देखील अत्यंत कौतुकास्पद आहे. कुंवर वकील साहेबांनी ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की त्यांचे काही जजमेंट आज आम्ही रेफर करतो, ही तेवढीच सत्य गोष्ट आहे. त्यानंतर दुसरा किस्सा एक सांगावासा वाटतो की जेव्हा आपलं महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचं इलेक्शन लागलं त्यावेळेला मला अमोल सावंत साहेबांचा फोन आला, मला अमोल गुलालेला, अरे माझी इच्छा आहे उभं राहायची, तर काय वाटतं. आम्ही दोघांनी त्यांना आश्वासन दिलं की अमोल भाऊ तुम्ही उभे राहा, आम्ही आमच्या नंदुरबार जिल्ह्याचं आम्ही सगळं पाहू. आणि त्याप्रमाणे अमोल गुलालेंनी पण अतिशय त्यांची मेहनत घेतली, मीही तशीच मेहनत घेतली, तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला आणि आपण अमोल सावंत साहेबांना पहिल्या ह्याच्यामध्ये आपण फर्स्ट प्रेफरन्सचं मत देऊन आपण सगळ्यांनी त्यांना निवडून आल्यानंतर ते विसरून गेले नाही. त्यांच्या कंटिन्युअस वारंवार आपल्या शहाजा बार, नंदुरबार बार, तळोदा बार, अक्कलकोवा बार त्यांनी त्यांची कृतज्ञता व्यक्त केलेली आहे.
त्यांनी सगळ्या बार सदस्यांना बंधू म्हणून त्यांनी वागणूक देतात आणि ते आपले आहेत, ते माझे आहेत, यांच्यामुळे मी आज बार काउन्सिलला आहे याची ते जाणीव ठेवून आहे. आणि ती जाणीव ठेवून त्याचं त्यांनी परतावा म्हणून त्यांनी करोना काळामध्ये जे काही कार्य केलं, अतिशय पर्सनली म्हणजे आमचे यावेळेला त्यांचं नाव घ्यायला हरकत नाही, आमचे प्रफुल्ल पाठक साहेब जे करोना काळात दुर्दैवी गेले, त्यांना देखील त्यांच्या घरी जाऊन साहेब त्यांनी आर्थिक मदतीचा धनादेश त्यांच्या घरी जाऊन त्यांनी दिला. असे ते आमचे अमोल सावंत साहेब. दिसायला पाहावं एकदम चिकणे गोरे जुमडे साहेब, परंतु मैत्रीमध्ये जर आले तर त्याचा टोटल विरोध आहे. ते आज मी आपल्या इथे प्रोटोकॉल प्रमाणे सांगणार नाही, ते मैत्रीचा विषय आहे. परंतु मैत्रीला मैत्री जपणारा, जीवाला जीव लावणारा, प्रेमाला प्रेम लावणारा, संताप हा त्यांच्या ना शरीरावर ना चेहऱ्यावर ना कधी त्यांच्या मनामध्ये आलेला पाहिला आहे. आणि कायम सहकार्याची भावना, कायम माझ्यासारख्याला काय अडचण असेल तर मला सांगा, काही प्रॉब्लेम असेल मला सांगा, काही असलं तर मला सांगा. आणि आजपर्यंत त्यांनी पूर्णपणे बारला सहकार्य केलेलं आहे. यापुढेही त्यांनी सहकार्य करावं अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. आणि त्यांनी एवढी जी उंच भरारी आज महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे जे अध्यक्ष झालेले, प्रेसिडेंट झालेले आहेत, एवढी जी उंच भरारी त्यांनी केलेली आहे, याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या वतीने देतो, माझ्या कुटुंबाच्या वतीने देतो, माझ्या बारच्या वतीने देतो. आणि आपल्याला यापुढे देखील शहाद्या बारचं असंच संपूर्ण सहकार्य लाभेल, पूर्ण पाठिंबा राहील. सावंत साहेब तुम्ही निश्चित राहा, असंच तुमचं पण सहकार्य आम्हाला लाभू द्या. आणि मला बोलायची संधी दिली म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.